बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार जेव्हा खुर्चीत बसले तेव्हा अनेकांना भाजपवर त्यांचा हा कूटनीतिक विजय वाटत होता. मात्र आता काहीच काळात ते खुर्चीवरून पाय उतार होताना अनेक गोष्टींचा विचार करून भाजपने असे करायला त्यांना भाग पाडले आहे असे बोलले जाते. नितीश कुमार हे अनेक घटनांमुळे वादात अडकले होते. कोणकोणत्या त्या घटना आहेत ज्याने ते आणखीनच वादात अडकत गेले आणि काय काय घडले ज्याने त्यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडावी लागतीये, कोणत्या आहेत त्या 10 घटना, सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. नितीश कुमार तब्येतीच्या कारणावरून व्यवस्थित प्रशासकीय कारभार पाहू शकत नाहीत अशी कारणं देत त्यांनी आता मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला. आता ते मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडतायत. मात्र कुठल्या त्या घटना आहेत त्यावर एक नजर टाकू ज्यामुळे मुख्यमंत्री पदाची खुर्ची त्यांना सोडावी लागते. 15 डिसेंबर 2025 रोजी पाटणा येथील मुख्यमंत्री सचिवालयात संवाद सभागृहात नियुक्तीपत्र देताना नितीश कुमार एका मुस्लिम महिला आयुष डॉक्टरच्या चेहऱ्यावरचा हिजाब ओढताना दिसले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यांच्या मागे उभे असलेले उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते, तर आरोग्यमंत्री मंगल पांडे आणि प्रधान सचिव दीपक कुमार हसताना दिसले. नंतर आला 20 नोव्हेंबर 2025. विक्रमी 10व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पाटणा विमानतळावर नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाय स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. मात्र मोदींनी लगेच त्यांना थांबवत सरळ उभे केले. त्यानंतर 7 जून 2024 आणि 13 नोव्हेंबर 2024 यापूर्वीही 2 वेळा नितीश कुमार यांनी नरेंद्र मोदी यांच्या पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता. 7 जून 2024 रोजी दिल्लीत लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या एनडीए बैठकीत त्यांनी असं केलं. 13 नोव्हेंबर 2024 रोजी दरभंगा येथील एम्स भूमिपूजन कार्यक्रमात भाषणानंतर अचानक थांबून त्यांनी मोदींच्या पायाला स्पर्श केला होता. 26 मे 2025 रोजी एका कार्यक्रमात शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव एस सिद्धार्थ यांनी स्वागतासाठी दिलेलं रोपटं नितीश कुमार यांनी त्यांच्याच डोक्यावर ठेवलं. ही कृती पाहून मंचावरील अनेक लोक हसू लागले आणि मुख्यमंत्री असताना देखील स्वतः नितीश कुमार देखील हसताना दिसले. 20 मार्च 2025 रोजी पाटणा येथील एका कार्यक्रमात राष्ट्रगीत सुरू असताना नितीश कुमार हसत मस्करी करताना दिसले. त्यावेळी प्रधान सचिव दीपक कुमार यांनी त्यांना सावधान उभे राहण्याचा इशारा देखील केला होता. 15 मार्च 2025 होळी मिलन समारंभात नितीश कुमार भाजप नेते रविशंकर प्रसाद यांच्या पाया पडण्यासाठी वाकले होते. मात्र रविशंकर प्रसाद यांनी त्यांना थांबवले. त्यानंतर दोघांनी एकमेकांना मिठी मारली. नितीश कुमार असं का वागतायत हे कुणालाही कळतच नव्हतं. 30 जानेवारी 2025 पाटणा येथे महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली कार्यक्रमात पुष्पांजली अर्पण केल्यानंतर नितीश कुमार टाळ्या वाजवू लागले. त्यावेळी विधानसभा अध्यक्ष नंदकिशोर यादव यांनी त्यांना थांबवलं होतं. 30 नोव्हेंबर 2024 बिहार विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी नितीश कुमार मंत्री अशोक चौधरी यांच्या ब्रेसलेटशी खेळताना दिसले. हा प्रसंग पाहून सभागृहात एकच हाशा पिकला होता. 15 ऑक्टोबर 2024 रोजी तसंच झालं. पाटणा येथील गांधी मैदानावर दसऱ्यानिमित्त रावण दहन कार्यक्रमात नितीश कुमार यांना रावणावर बाण सोडण्यासाठी धनुष्यबाण देण्यात आला. मात्र त्यांनी तो हातातून फेकून दिला. 21 सप्टेंबर 2024 रोजी एका कार्यक्रमात नितीश कुमार यांनी मंत्री अशोक चौधरी यांच्या खांद्यावर डोकं ठेवून त्यांना मिठी मारली आणि आम्ही यांच्यावर खूप प्रेम करतो असं ते म्हणाले होते. यात आणखी एक मुद्दा महत्त्वाचा म्हणजे अनेक राजकीय नेत्यांच्या मते नितीश कुमार यांना डिमेन्शिया नावाचा आजार आहे. या आजारात माणसाच्या मेंदूवर परिणाम होतो. त्यांच्या लक्षात गोष्टी राहत नाहीत आणि थोडक्यात मेंदूवर नियंत्रणच राहत नाही. आता या सगळ्या घटनांमुळे भाजपवर सुद्धा एक प्रकारे लोकांचा दबाव वाढत होता. हिजाब प्रकरणानंतर मुस्लिम समाजाचा रोष आधीच नितीश कुमार यांच्यावर आलेला होता. या सगळ्या कारणांमुळे नितीश कुमार यांच्यावर ही वेळ आली आहे असं आता बोललं जात आहे. बाकी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कार्यारंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करा. धन्यवाद.